एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 50. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. पैठणला एक दिवस अचानक एक प्रौढ वयाचा वैष्णव नाथ महाराजांच्या वाड्याची चौकशी करत आला. त्याच्या मुखानं कृष्ण 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 असं अखंड नामस्मरण चालू होतं. उभ्या केशरी गंधाच्या मधोमध त्यानं कुंकवाची लाल रेषा काढली होती आणि गंधाखाली बुक्क्याचा बारीक ठिपका होता. चेहरा भाऊक होता आणि डोळे सारखे आतुरतेनं कुणाला तरी धुंडाळीत होते. आता बघा, आपण जर कधी कुणाच्या घरी गेलो तर त्या घराचे मालक कोण आहेत किंवा घरातली मुख्य व्यक्ती कोण आहे त्यांची चौकशी करतो का त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेवेकऱ्याची चौकशी करतो? तुमचे सेवेकरी कुठे आहेत, तुमचे नौकर कुठे आहेत, तुमचे चाकर कुठे आहेत, असं का विचारतो का आपण? नाही, आपण मुख्य माणसाला विचारत असतो की तो कुठे आहे. पण इथे मात्र सगळं वेगळंच झालेलं आहे. कसं झालं तर एकनाथ महाराज देवपूजा आटोपून नुकतंच देवघराच्या बाहेर आले होते. नाथ महाराजांना पाहताच त्या वैष्णवाचं देहभान हरवलं. एकनाथ महाराजांचा सात्विक चेहरा, स्निग्ध नजर आणि सस्मित मुख पाहून वैष्णवाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. क्षणभर तो ईश्वर भजन विसरला आणि भक्त शिरोमणी पाहून खुळावल्यासारखा झाला. कुणीतरी स्वकीय भेटावा तसा त्याला आनंद झाला. त्याचे नेत्र पाझरू लागले, कंठ रुद्ध झाला आणि शरीरावर रोमांच उभं राहिले. त्याचे तळहात ओलावले. तो कंपित स्वरात म्हणाला, "तमे एकनाथ महाराज छो?" नाथ महाराजांनी त्याला बसायला आसन दिलं आणि मानेनंच त्याला होकार दिला. भाषेवरून तो वैष्णव गुर्जर देशीचा होता हे दिसत होतं. त्या यवनी राजवटीत हिंदी भाषा सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना येत होती, निदान समजत तरी होती. तो वैष्णव फारशी हिंदी मिश्रण करून सांगू लागला, "मैं द्वारके का रहने वाला." द्वारका नाव ऐकताच एकनाथांनी इकडे तिकडे पाहिलं. श्रीखंड्या द्वारकेचाच तो कदाचित या अतिथीला ओळखत असेल. निदान पक्षी त्यांच्याशी आपल्या मातृभाषेतून बोलू शकेल. वैष्णव अत्यंत नम्रतेनं हात जोडून म्हणाला, महाराज, तुम्ही ते बहुत पुण्यवान आहेत. आपण मले कृष्णजीचे दर्शन घडवा हो. मी दर्शनसाठी व्याकुळ झालो. मला कृष्णजीचे दर्शन घडवा, लगीच. एकनाथ महाराज आश्चर्याने पाहू लागले. तो म्हणाला, "महाराज, मी अनुष्ठान मांडले होते आणि ते भगवंताचे दर्शनाचा मी निजध्यास घेतला होता. तेव्हा मले स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नात द्वारकाधीश रणछोड राय मले म्हणले की मी आता द्वारकेत नाही हाय, दक्षिण प्रांतात पैठण क्षेत्री. मी एकनाथाचे भक्तीला भुलून आलोय आणि त्यांची चाकरी करण्यात मी धन्य मानलो." नाथ महाराज आश्चर्याने म्हणाले, "असा स्वप्नदृष्टांत झाला?" "होय महाराज. म्हणून तर ताण भूक इसरून थंडी वारे पावसाले न जुमानता इतके लांबवर पळत आलोय हो महाराज. आपण लई भगवत भक्त आहात. अहो, खरे रणछोड रायला आपलं सानिध्य हवं वाटलंय. सुदामजीचे पोहे खाणारा, विदुराच्या घरच्या कण्या खाणारा द्वारकेचा राणा आपल्या घरी स्वकुशीनं सेवा चाकरी करतो. महाराज,
मले आधी त्याला भेटवा ओ, मले भेटवा ओ, भेटवा. एकनाथ महाराज उठून उभेच राहिले. माझ्या घरी भगवंत चाकरी करतो? तो वैष्णव शांतपणे म्हणाला, महाराज તમે નામ श्रीखंड्या बतावे वो. त्याचे नाव त्यांनी तुम्हाले श्रीखंड्या सांगले नो. श्रीखंड्या है वो, श्रीखंड्या. वो हमारा रणछोड़ दास है, हमारा भगवंत है, हमारा गोपाल कृष्ण है महाराज. वो श्रीखंड्या नाही है. आता मात्र एकनाथ महाराजांचं देहभान हरपलं. प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या घरी पाणी वाहतो, तो कष्ट करतो, माझे पाय चिपतो, तरी मला त्याचा पत्ता नाही. मी केवढा पातकी, मी केवढा कृतज्ञ आहे. प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या घरी राबवतो आहे आणि त्याची मला काहीच लाज शरम नाही. आपल्याच विचारात गढलेल्या आणि शोकाकुल चेहरा झालेल्या नाथांना तो वैष्णव काकुळतीनं येऊन म्हणाला, भेटवाजी महाराज, मले श्रीखंड्या को भेटवाजी. मला त्याचे चरण कमल धरू द्या जी महाराज, चरण कमल धरू द्या. नाथांनी लगबगीनं उद्धवाला साथ घातली. अरे उद्धवात बघतो, श्रीखंड्या कुठे पहा बरं. गिरिजाबाई पदर सावरत येत म्हणाल्या, अहो तो मगाशीच कावड घेऊन गंगेवर गेला ना. वैष्णव उठून म्हणाला, एकदम मला वाटे ते कावडी वाया भेटला आणि तेनेच आपला हे वाडा मेले दाखविला. तोच श्रीखंड हाय का? हाय रे भगवान, तू तो मारे समोर आलास, मजेशी बोललास, मले निरखून पाहिले तरी म्या ओळखली नाही. केवढा हातभागी हाय मी. छे, म्या कसला भक्त आहे महाराज, आणि कुठली भक्ती आहे माई. माय अनुष्ठान जप जाप्य सार ते फोल ठरले महाराज. मी अद्याप श्रीकृपेला पात्र नाही. मले माझी उपासना वाढवली पाहिजे. त्याचं मन सैरभैर झालं होतं. श्रीखंड्याला बघायला चारी वाटेनं माणसं धावली, पण त्याचा कुठेच सुगावा लागला नाही. कावड तेवढी गंगा किनारी होती. एकनाथ महाराजांनी आपलं मन ताब्यात ठेवणं आवश्यक आहे हे समजून घेतलं. त्यांना अपराधीपणाची जाणीव सतावू लागली. मी अक्षम्य दोषी आहे. त्रैलोक्याधिपतीला अन्न वस्त्र निवारा देऊन त्याच्याकडून ढोर मेहनत करून घेतली. मला जर देव ओळखता आला नाही तर माझ्या उपासनेचा उपयोग काय? माझी कीर्तनं प्रवचनं म्हणजे नुसती बडबड झाली. स्वतःला अनुभूती नाही आणि परोपदेशाचं अवडंबर मी का निर्माण केलं? माझी योग्यता नसताना लोक मला महाराज म्हणतात. महाराज काय म्हणतात मला? महाराज. मला भक्त समजून माझ्या पाया पडतात, पण मी अजून किती कच्च आहे रे देवा. अरे किती किती माझं सत्व बघितलंस, का बघितलंस? भगवंता, मी तुझ्या सेवेत शरीर झिजवायचं तर तूच माझ्या घरी कामाचे कोदे उपसलेस. काय रे तुझी उलटी तऱ्हा. मी कितीही जन्म घेतले तरी तुझं हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही रे भगवंता. गिरिजाबाई तर पुत्र शोक झाल्याप्रमाणे
दाय मोकलून रडू लागल्या. देवा, देवा, तू विश्वाची माऊली आणि मला तू तुझी बा केलास. अरे अरे, माझी योग्यता तरी आहे का? नुकतीच इकडं गवळण लिहिली आहे ना, ऐक ऐक सखे बाई, नवल मी सांगू काही. ऐक ऐक सखे बाई, नवल मी काय सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी म्हणतो आई, यशोदेसी म्हणतो आई. खरं म्हणजे यांना नेहमी श्रीखंड्या कोण कोण म्हणून संशय यायचा बरं. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या महापूजेच्या वेळी पण हे म्हणाले की मला श्रीखंड्याच्या ठिकाणी विठ्ठल दिसतो आहे. त्याच्या मस्तकावरचं तुळशीपत्रही यांनी मला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मी कसली अभागी. मला कसली धुंदी चढली होती कोण जाणे, पण मी इकडे खोडून काढलं. एवढं थोर मनाच्या आणि थोर पुण्य असलेल्या नवऱ्यावर मी शिरजोरी केली हो. द्वारकाधीश, गेल्या 12 वर्षातले किती दिवस आठवू रे. प्रत्येक क्षण न क्षण तू आमच्यासाठी राबलास का रे. अरे, खांद्यावर गट्टे पडेपर्यंत पाणी वाहिलंस. आणि माझा हरी काशीला गेला तरी मला इतकं वाईट वाटलं नाही रे, कारण तू जवळ होतास ना. पण आता हे नाही सहन होत रे. कधीतरी आम्हाला दर्शन दे ना. बा बा म्हणून गोड हाक मारणार आहे श्रीखंड्या, मारणार. गिरिजाबाईंची ही बिभळ अवस्था, वैष्णवाची तळमळ पाहून स्थिर चित्त नाथ सावरून स्वतःला सावरून घेतलं त्यांनी. त्या परिस्थितीमध्ये त्यांना कोण सावरून धरणार होतं. आणि शांतपणे म्हणाले, श्रीकृष्ण तर सर्वव्यापी आहे. त्याच्या विना अणुरेणू ही रीता नाही. तुम्ही तुमच्या मूळ स्थितीशी एकरूप व्हा. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन याची एकरूपता झाली की तुम्ही स्वतःच भगवान आहात. ह्याचा रोकडा प्रत्यय येईल. अहम ब्रह्मास्मी अनुभवाल. तो वैष्णव म्हणाला, मला तुमचे प्रवचनची गरज नाही आहे. हे असं ब्रह्मज्ञान मी खूप ऐकले. मले स्वप्न दृष्टांताप्रमाणे तुमचे घरी भगवंत भेटणार आहे. दुसरे तिसरे मी काही जाणत नाही. मले श्रीखंड्या भेटवा, श्रीखंडिया भेटवा. नाथ महाराज डोळे मिठून स्वस्थ बसले. त्यांची आर्तता पराकोटीला गेली. ते रोमांचित झाले आणि भगवंताचा त्यांनी धावा सुरू केला. त्यांची व्याकुळता गोपी सदृश्य झाली आणि आश्चर्य घडलं. भक्ती जणू फळाला आली. साक्षात चतुर्भुज सामोरे ठाकले. तिघांनाही एकदम दर्शन घडले. एकनाथ महाराज, गिरिजाबाई आणि वैष्णव तिघांनीही एकदम लोटांगण घातलं. सस्मित भगवान अदृश्य झाले. या त्रयींना परमशांतीचा लाभ झाला. सुखाचं माप तुडुंब भरलं. आता जीवनाचं सार्थक झालं. जय हरी.